नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील दैनिक वार्ता समूहाचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झालाय. शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त असे रणजित सिंह डिसले गुरुजी, तसेच प्रमुख अतिथी म्हणून केजच्या नगराध्यक्षा सीता बनसोड, जनविकास आघाडीचे केजचे हरुणभाई इनामदार, IMA अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे, सेलू जिल्हा परभणी येथील सहनिबंधक सतीश बनसोडे, KDS कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवसागर सिंग, अंबाजोगाईतील उद्योजक प्रतापदादा पवार, केज येथील साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कविता कराड, वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना संपादक परमेश्वर गित्ते यांनी अधिक माहिती दिली आहे. खऱ्या अर्थानं 16 वर्ष म्हणजे पार करत असताना ही 16 वर्ष कशी गेली ते तुमच्या प्रेमानं स्नेहानं कधी कळलंच नाही. कारण आणखी भरपूर आपल्याला पुढे जायचंय. 50शी साजरी करायची. स्टेजवरले शतकी म्हणतील पण मला 50 साजरी करायचे, पण तुमच्या सर्वांच्या उत्साहामध्ये आनंदामध्ये असा 50 वर्ष आपण साजरी करूयात. आता 16वं वर्ष पार पडतंय. तर दरवर्षी वार्ता समूह समाजातील जे अंबाजोगाई शहरातील आणि परिसरातील व तालुक्यातील जे नामांकित व्यक्ती आहेत, जे अंबाजोगाईचं नाव त्या ठिकाणी जाऊन करतात, अशी मान्यवरांना आपण दरवर्षी नगरभूषण, सद्भावना पुरस्कार आणि युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो. कारण अंबाजोगाई शहराचं नाव त्यांच्यामुळं त्या ठिकाणी गाजत असतं. परंतु त्याच अंबाजोगाईमध्ये पुन्हा त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची महती आपल्या सर्वांना ज्ञात व्हावी आणि त्यांचं कार्य हे नव्या पिढीनं आत्मसात करून त्यांच्या पावलावर पाऊल चालण्याची किमया धरावी, ही एक मनाशी भावना होती. आणि त्याच भावनेतून हा एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नगरभूषण पुरस्कार, चंद्रपूर येथे न्यायाधीश म्हणून कार्य करणारे प्रशांत कुलकर्णी, सद्भावना पुरस्कार घाटनांदूर येथील नामदेव महाराज दहिवाळ, युवा गौरव पुरस्कार परभणी येथे कार्यरत असणारे इंजिनियर प्रसाद लांब, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले अभिनव पत्की यांच्यासह आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत वार्ता समूहाचे कौतुक केले. मध्ये सांगितल्याप्रमाणे मी 2 वेळेस MPSCची राज्यसेवा मी पास झालो होतो. परंतु आमचे बाबा म्हणायचे की आपण वकिली करू. त्यांना असं वाटायचं की हे पोरगा आपल्या अंबाजोगाईला राहील, शेती बघेल, आपल्याकडे बघेल. परंतु त्यांना माहीत नव्हतं की हे मुलगा इतका लांब जाईल, तो परत अंबाजोगाईत येणारच नाही. ती ईश्वराची कृपा आहे, परमेश्वर आहे. परमेश्वराकडेच मागणी करतो की तू हे असा तुझा जो अहोरात्र जो तुझं काम करतोस आणि ह्या ज्या गोष्टी करतोस, माझा सत्कार केला ते तर मी तर तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आहेच. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांनी व्हिडिओद्वारे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि अंबाजोगाईकरांना शुभेच्छा देऊन वार्ता समूहाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पुरस्कार प्राप्त नामदेव महाराज दहिवाळ यांनीही आनंद व्यक्त करत वार्ता समूहाचे कौतुक केले. वार्ता समूहानं जो आम्हाला आमच्या आश्रमाचा जो पुरस्कार देऊन आमचा जो सन्मान केलेला आहे, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे म्हणजे आभार व्यक्त करतो की जेणेकरून आम्हाला पुढील अजून राहिलेल्या आयुष्यामध्ये दीनदुःख्याची सेवा करण्यासाठी उल्हास मिळणार आहे, मिळालेलंच आहे. तर गुरुदेव महाराजांचा आम्हाला का 4 जणाला बरं का अजून आमच्या आश्रमाचे सहकारी आहेत. समजा लोकाला जाग करायचं असेल तर घरघरात ग्रामगीता गेली पाहिजे. मावशी यशामाता ही ती बरं का आम्हाला आम्हाला कार्य करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे. आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या तुकडोजी महाराजच्या विचारावर आम्ही जीवनभर त्यांच्या प्रचारासाठी सेवेला कायमरूप राहणार आहोत. सन्मान गुणीजनांचा या उपक्रमात शहर व तालुक्यातील यशवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मुकुंदराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब माने, CA परीक्षेत उत्तीर्ण ठरलेला निखिल लखेरा, शैक्षणिक क्षेत्रातील व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिंदे, दिव्यांग असलेल्या सुरेखा बंग, भारज येथील SNS पुष्पा महिला बचत गट, दत्तपूर येथील गजानन महाराज पुरुष बचत गट यांचा सन्मान करण्यात आलाय.
यावेळी युवा गौरव पुरस्कार प्राप्त इंजिनियर प्रसाद लांब यांनी अधिक माहिती देत वार्ता समूहाचे अभिनंदन केले. वार्ता समूहाच्या वतीने जो युवा गौरव पुरस्कार मला जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी वार्ता समूहाचे आभार मानतो. मी एक कार्यकारी अभियंता म्हणून जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे. माझे मूळ एज्युकेशन हे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले आहे. त्यानंतर MPSC मार्फत कार्यकारी अभियंता म्हणून या पदावर मी सिलेक्ट झालो. माझी सध्या पोस्टिंग जी आहे ती परभणी येथे आहे. माझ्या परभणीच्या विभागाअंतर्गत दुधना प्रकल्प व पैठणचा कॅनल हे कामं आहेत. तसेच एक महत्त्वाकांक्षी योजना चालू आहे ज्यामध्ये आपलं जे महाराष्ट्राचं हक्काचं पाणी वाहून जात आहे तेलंगणाला ते उचलून आपण माजलगाव धरणामध्ये स्टोअर करणार आहोत. त्याद्वारे जवळपास एक 80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. हा वार्ता समूहाचा जो पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे त्याचे सर्वश्री श्रेय मला जे लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांना व माझ्या बिझी शेड्यूलमध्ये माझं घर सांभाळणाऱ्या धर्मपत्नीस देतो. यावेळी वार्ता समूहाला योगदान देणारे डॉक्टर जुबेर शेख, अजित सांगळे, सूरज होळंबे, व्यावसायिक सदाशिव सोनवणे यांच्यासह कृतज्ञता सन्मान यामध्ये दत्तात्रय सावरे, दत्तात्रय वालेकर, पंकज भटकर, वैजनाथ शेंगोळे, राजा ठाकूर, संजय गंभीरे, पत्रकार नागेश अवताडे यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी वार्ता समूहाचे कौतुक करून उत्तम मार्गदर्शन केले. इतकी वर्ष सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पहिला सक्सेस मंत्र आहे हार्डवर्क. त्याला पर्याय नाही. शॉर्टकटने यश मिळणार नाही, मिळालं तर ते दीर्घकाळ टिकणार नाही. त्यामुळे हार्डवर्क कधी सोडू नका. डॉंकी वर्क करू नका हे पण मी सांगेन. मागचे कित्येक वर्ष झालं मी हातामध्ये पेन घेऊन लिहिलेलाच नाही. कारण आता मी बोलत असतानाच ते टाईप होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि आधी तर मी कम्प्युटरवर टाईप करायचो. आता स्पीच टू टेक्स्टमध्ये आल्यामुळे मला टाईप करत बसायची पण गरज पडत नाही. तंत्रज्ञान हे अशा पद्धतीनं वेगात पुढे चाललेलं आहे. मुली अनेक क्षेत्रामध्ये पुढे चाललेल्या आहेत, चांगलीच गोष्ट आहे. पण तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यासोबतच तुम्हाला हे जर करायला मिळालं तर तुमच्यासारखा मल्टीटास्कर कोणीच नाही या जगात. तुम्ही आईची भूमिका निभावता, तुम्ही पत्नीची भूमिका निभावता, तुम्ही जॉबच्या भूमिकेमध्ये असता. इतका मल्टीटास्किंग जगामध्ये मनुष्य प्राणी नाही आहे, पुरुष नाही आहे. मी म्हणतो आम्ही जास्त जॉब केला तरी आम्हाला वाटतं एक्झॉस्टेड वाटतं. पण तुम्ही इतक्या पद्धतीचे मल्टीटास्किंग जॉब करता. एक कम्प्युटर मशीन केल्यासारखं ते काम असतं आणि तुम्ही ते करायला पाहिजे. आणि तुम्ही करून या देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा ही मला फार महत्त्वाची गोष्ट सांगायची. प्रारंभी मातोश्री दिवंगत द्रौपदीबाई गित्ते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राजकिशोर मोदी यांनीही वार्ता समूह व परमेश्वर गित्ते यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. की जे गेल्या 16 वर्षापासून आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि आपल्या वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी असा एक भरगच्च कार्यक्रम मनापासून घेतात. अनेक कार्यक्रम आपण पाहतो, अनेक कार्यक्रम होतात, पण या कार्यक्रमामधले जो आपलेपणा आहे की ज्या दृष्टीने एक सूक्ष्म अशा दूरदृष्टीच्या माध्यमातून कुणाला पुरस्कार द्यायचा तो शोध घ्यायचा, तो शोध घेत घेत त्या माणसापर्यंत पोहोचायचं आणि त्या माणसाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून तो आदर्श आपल्यासमोर आणायचा आणि त्याला सन्मानित करण्याचं खूप मोठं अवघड काम या ठिकाणी आहे. आपण जरी सोबत राहत असलो तरी दुसऱ्याला काही पुरस्कार मिळाला किंवा त्याला काही आनंद झाला तर लवकर आपण त्याच्यात सहभागी होत नाही, पण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारा परमेश्वर अशा पद्धतीनं त्या परमेश्वरनी या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी तर आभार संपादक परमेश्वर गित्ते यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ता समूहाचे गणेश घवाणे, संभाजी मस्के, संतोष वैद्य, संजय मुंडे, श्रीपती मुंडे, राहुल सांगळे, कैलास चोले, नामदेव मुंडे, दत्तात्रय दराडे, श्रेयस गित्ते मुंडे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. तसेच अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई, व्हॉइस ऑफ मीडिया अंबाजोगाई, डिजिटल मीडिया संघ अंबाजोगाई आणि गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई, केज, बीड, वडवणी, परळी परिसरातील असंख्य हितचिंतक, सहकारी, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.